माफी असावी, काही तांत्रिक अडचणींमुळे आपला लाईव्ह हा डिस्कनेक्ट झाला होता. तरी पुन्हा आपण आता लाईव्ह आलेलो आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आपण गेल्या 1 तासापूर्वीच एक लाईव्ह केला होता, ज्याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितलं की जो फोटो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतो एका लहान चिमुकलीचा, की ही चिमुकली बदलापूरची आहे आणि तिचं निधन झालेलं आहे, तर ती अफवा आहे आणि ते खोटं आहे. आणि याचीच पडताळणी करत आपण प्रत्यक्षरित्या ती जी मुलगी आहे जिचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय, तो आता आपण तिच्या वडिलांसोबत डायरेक्टली कनेक्ट करणार आहोत व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून. कारण भरपूर अशा नागरिकांचे आम्हाला फोन आले आणि कॉलही आले की तुम्ही एवढ्या दावेने सांगत आहात की ती मुलगी आपल्या बदलापूरची नाहीये, ती अतिशय सुखरूप आहे, तर याचं तुमच्याकडे काय प्रूफ आहे? खरं बघायला गेलं तर कोर्टात सुद्धा एवढे पुरावे मागत नसतील तेवढे आपले बदलापूरकर आम्हाला मागतात. असं हरकत नाही. 1-2 मिनिटं द्या, आपण त्यांना व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कनेक्ट करूया आणि ही कोणाची मुलगी आहे, हा फोटो कुठला आहे आणि काय आहे या मागची अफवा नक्कीच समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आता जस्ट अ सेकंड. हॅलो. हॅलो मॅडम. नमस्कार सर. आपले बदलापूर या वृत्तवाहिनीवरती आपण सध्या आता लाईव्ह आहोत आणि सगळे दर्शकही तुम्हाला लाईव्ह बघत आहे. सगळ्यात पहिले आम्हाला कृपया हे सांगा की सध्या जो सोशल मीडियावरती फोटो व्हायरल होतोय तो तुमच्या मुलीचा आहे का? हो, ती माझी मुलगी आहे. आणि आपण कुठून आहात सर? अहमदाबाद, गुजरातवरून बोलतो. अहमदाबादवरून. ठीक आहे. तुम्ही एखादा प्लीज फोटो दाखवा तुमच्या मुलीसोबतचा तुमचा. आपण लाईव्हच्या माध्यमातून जी सत्यता आहे ते पडताळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे बदलापूर शहरातली मुलगी ही दाखवली जाते, तर हे अक्षरशः खोटं असल्याचं दिसतंय आपल्याला. काय बोलाल सर तुम्ही? थोडंसं मत मांडा तुमचं. मॅडम, माझी मुलगीला डेंग्यू झाला होता. थोडंसं कॅमेरा समोर या. हा बोला. 1 आठवड्यापासून ती बिमार होती खूप. ओके. तिला ऍडमिट केला होता आणि 20 तारखेला तिचं निधन झालं डेंग्यू बिमारी. आणि 2 दिवस झाले. कालपासून एक म्हणजे हिच्या बहिणीच्या मोबाईलवर एक व्हायरल न्यूज आला होता की आरोहीचा फोटो आता याप्रमाणे व्हायरल होते म्हणून. जेव्हा मला हे सगळं कळलं, लोकल पोलीस स्टेशन मध्ये आणि सायबर सेल मध्ये मी कंप्लेंट केली. तुम्ही कंप्लेंट केलेली आहे म्हणजे काय वाटतं सर? व्हिडिओ फोटो कस काय व्हायरल झाला असावा? जेव्हा निधन झाला, आमच्या रिलेटिव्हने, खूप सारे रिलेटिव्ह महाराष्ट्रामध्ये राहतात, त्यांनी त्यांच्या स्टेटसवर शोक जपण्यासाठी आमचा फोटो ठेवला. मग तिथूनच कोणीतरी आरोहीचा फोटो घेऊन त्याच्यावर ते कॅप्शन लिहिलं आणि ते बदलापूरवाला जे मॅटर चालू आहे त्यासोबत माझी आरोहीचा ते जोडून टाकला आणि पूर्ण व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम वर पूर्ण व्हायरल केलंय. तर आपण बघत आहात. मॅडम काही बोलतील का सर? मी फक्त एवढंच म्हणेल, माझ्या मुलीची बदनामी करू नका. आम्ही आमच्या दुःखात आहोत आणि तुम्ही असं काही बोलून, असं काही पोस्ट करून आम्हाला अजून त्रास देऊ नका. माझं हेच म्हणणं आहे की अशी विनंती, कृपया असं करू नका. धन्यवाद मॅम. धन्यवाद सर. चालेल, आपण डिस्कनेक्ट करू. माझी विनंती आहे तुमच्याशी, बोला. तुम्ही सगळे जागरूक नागरिक आहोत. सोशल मीडियाचा मिसयूज नका करू. कोणत्या पण पोस्ट टाकण्याआधी कन्फर्म करून घ्यावे की ते खोटी आहे की खरी आहे. अगदी बरोबर बोला. आणि मला तुमच्या सगळ्यांची हेल्प पाहिजे की ज्यांनी याची सुरुवात केली आहे, मी सांगणार नाहीये, मला ते माणूस पाहिजे ज्यांनी याची सुरुवात केली आहे. बरोबर, अगदी बरोबर सर. आम्ही सगळे आपल्या सोबत आहे, आपण काळजी करू नका. निदान आम्ही बदलापूरकरांकडनं तरी तुम्हाला असं आश्वासन देतो की आत्ताच्या आत्ता सगळे जे स्टेटसला ठेवलेले असतील आम्ही त्यांना ते रिमूव्ह करायला लावू असं. धन्यवाद सर. मॅम काळजी करू नका. ठीक आहे. ओके, थँक्यू.
तर आता सध्या आपण बघितलं, आपण लाईव्हच्या माध्यमातून ही जी मुलगी होती जिचा व्हिडिओ व्हायरल होतोय, तिचं नाव आरोही आहे आणि ती अविनाश जाधव यांची मुलगी आहे. खरं तर ती आपल्या बदलापूर मधली रहिवासी नाहीये. त्यांचं फक्त एवढं म्हणणं आहे की ते बदलापूर नाही तर मुंबईमध्ये त्यांचे काही नातेवाईक राहतात आणि त्या मुलीचं डेंग्यूनी निधन झालेलं आहे. 20 तारीख म्हणजे 20 साधारणतः आत्ताचीच गोष्ट आहे. आणि त्यावेळेला भरपूर अशा त्यांच्या जे रिलेटिव्ह आहेत त्यांनी स्टेटस ठेवलं असेल, तर त्या स्टेटसचा कोणीतरी मिसयूज करून तिला बदलापूरची मुलगी म्हणून ते अशा पद्धतीचं वक्तव्य करण्यात आलेलं आहे. तरी सुद्धा सगळ्या बदलापूरकरांना आपण पुन्हा एकदा विनंती करतो, सत्यता काय आहे तुमच्या समोर आलेली आहे. आणि त्याचमुळे ह्या आरोहीचाच नाही तर इथून पुढे कुठल्याही मुलीचा फोटो आला तर कृपा करून पहिले त्याची पडताळणी करा आणि तरच ते स्टेटसला ठेवा. कारण एका मुलीची बदनामी पण दुसऱ्या मुलीची पण बदनामी होते यामागे, तेही लक्ष द्यायला हवं आपल्याला. कारण कोणत्या तरी एका मुलीला न्याय देण्यासाठी आपण दुसऱ्या मुलीची इथे बदनामी करतोय असं आपल्याला वाटत नाहीये का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच मला सांगत चला तुमच्या प्रतिक्रिया. आणि आपण आता बघितलं अविनाश जाधव आणि आरोहीचे जे आई वडील आहेत आपल्यासोबत डायरेक्टली लाईव्हच्या माध्यमातून कनेक्ट झाले होते. याच्या मागे त्यांना कनेक्ट करण्याचं ऍक्च्युली आम्ही त्यांना सुद्धा तुमच्यासोबत घेणार नव्हतं लाईव्हमध्ये, परंतु एवढे सारे फोन आणि एवढे सगळे आम्हाला कॉल होते की तुम्ही मीडियावाले करत तरी काय आहेत. म्हणजे नागरिक आमच्यावरती आक्षेप घेत आहेत की तुम्ही बातमी दाबण्याचा प्रयत्न करताय, ही मुलगी तीच आहे आणि तरी सुद्धा तुम्ही खोट्या अफवा पसरवतायत की ही मुलगी ती नाहीये. आता मला एक समजत नाही की आपण न्यायालय नाही चालवत, आपण एक वृत्तवाहिनी चालवतो आहे आणि त्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून प्रत्येक वेळेला अशा पद्धतीचं आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला प्रत्येक वेळेला प्रूफ ज्याला म्हणतो आपण ते नाही देऊ शकत. आता काहीतरी गोपनीयता आम्हाला यांचीही माहिती गोपनीयता ठेवायची होती अविनाश जाधव सरांची, कारण ऑलरेडी ती जी फॅमिली आहे किती दुःखात असेल आपणही विचार करू शकतो. आणि त्यांच्या मुलीचा डेंग्यूनी निधन झालेला आहे आणि त्याच मुलीला कोणीतरी अशा अफवांच्या मार्गात अडकवून तिची बदनामी करत असल्याचं तिच्या आईनेही आपल्याला सांगितलं. तर त्यांची मनस्थिती कशी असेल हे आपण नक्कीच समजून घ्यायला हवं. पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की होईल तेवढं जास्तीत जास्त व्हिडिओला स्टेटस ठेवा. आजचं जरी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड केला असेल तिच्या आई वडिलांचा, तर तो न ठेवता आम्ही तुम्हाला काही फुटेज वगैरे शेअर करतो ग्रुपमध्ये आपल्या, तर ते फोटो कमीत कमी तुम्ही स्टेटसला ठेवा, जेणेकरून आरोहीची जी बदनामी सुरू आहे आता ती कुठेतरी थांबली गेली पाहिजे. कारण ते कुटुंब अजूनही त्यांच्या दुःखातून उठलेलं नाहीये. आणि आरोहीच नाही तर इथून पुढे कुठल्याही मुलीचा फोटो आला तर कृपा करून त्याची पडताळणी करा आणि तरच तो स्टेटसला ठेवा, अशीच आम्ही विनंती करतो. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. आणि माफी असावी, आज जरा आवाजही बसलेला आहे आणि तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे जर थोडंफार बोलण्यामध्ये ऊचनीच झालं असेल तर क्षमा असावी. प्रयत्न फक्त एवढा आहे की तुमच्यापर्यंत जी खरी माहिती आहे ती समोर आणण्याचा. आणि होप सो आता सगळ्या बदलापूरकरांना आरामात झोप लागेल. भरपूर बदलापूरकर समजू शकतो, आपण सगळेच टेन्शनमध्ये आहोत, तुम्हीच नाही आम्ही सुद्धा. परंतु विश्वास असू द्या, त्या मुलीची आणि तिच्या परिवाराला जे काही आहे त्याची आम्ही वेळोवेळी खबर घेत आहोत. खरं म्हणजे आम्ही नाही घेते, कारण आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्याचं आम्ही पोहोचू नाही शकत आहे. परंतु जे मधले वक्तव्य करत आहेत, ज्यांनी ही बातमी समोर आणली होती, त्यांच्या नक्कीच आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला काही माहिती आली की आम्ही तुम्हाला ती नक्कीच सांगू. चला तर मग बघत राहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या बातमीमध्ये. धन्यवाद.